उद्योगांमध्ये बिझनेसमध्ये गुजराती आणि मारवाडी लोक ही अग्रेसर आहेत. तर याबाबत मराठी माणूस हा कुठे आहे? तसं बघायला गेलं ना तर एक काळ म्हणजे आजपासून 15-20 वर्षापूर्वी ना मराठी माणूस उद्योगामध्ये मागे होता. पण सॅटर्डे क्लबसारखे काही असे प्लॅटफॉर्म ज्यांनी गेल्या 25 वर्षापासून जी अविरत मेहनत केली, आणि आता मी असं म्हणेन की मराठी पाऊल पडते पुढे या उक्तीप्रमाणे मराठी माणूस उद्योगात प्रचंड अग्रेसर होत आहे. परंतु अजूनही गुजराती मारवाडी आपल्या खूप पुढे आहे. याचं कारण मी सांगू का, की मागच्या कमीत कमी 3 पिढ्यांमध्ये आमच्या आईवडिलांनी ना तू बिझनेस कर असं कधी आम्हाला कोणाला प्रोत्साहित केलं नाही. पण आजची पिढी जी आहे, आजची पिढी आपल्या मुलांना नको, नोकरी नको, सेफ लाईफ नको, किंवा नोकरी करू नको, नोकरी देणारा हो, हा कॉन्सेप्ट, ही सुरुवात आता खूप चांगल्या जोमाने सुरू झालेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगू, मराठी माणूस आहे ना हा सरस्वतीचा पूजक आहे. त्याला लक्ष्मीपासून तो दूर राहिला आहे. पण लक्ष्मी काय म्हणते माहिती आहे का? लक्ष्मी म्हणते की तुला जर माझी कृपा हवी असेल ना तर तू पहिले सरस्वतीची आशीर्वाद मिळव. आणि मराठी माणसाकडे सरस्वतीचे आशीर्वाद खूप आहेत. त्यामुळे त्याला आता लक्ष्मी 100% मिळणार आहे. फक्त त्याने आता पाऊल उचलायचं आहे बिझनेसमध्ये जाण्यासाठी. आणि त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. सर, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की यंग जनरेशन जी उद्योगांकडे व्यवसायाकडे वळू इच्छिते त्यांच्यासाठी तुम्ही काय ॲडवाईस द्याल? म्हणजे त्यांनी कसा माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे? याचं कारण एक सांगू का, की आत्ताची जी मराठी जनरेशन म्हणजे ज्यांना आपण मिलेनियल्स आणि जेन झी म्हणतोय, हे खरंच धाडसी आहे. त्यांना चाकोरी बाहेरचं काहीतरी खूप काही मोठं धाडसी करायची इच्छा आहे. या मिलेनियल्सना आणि जेनझीजना मी अतिशय आत्मविश्वासाने आणि जोशपूर्ण सांगेन की तुम्ही व्यवसायात या. आणि आज आमच्यासारखे सॅटर्डे क्लबसारखे खूप प्लॅटफॉर्म तुम्हाला मदत करायला, गाईड करायला तयार आहेत. त्यामुळे उद्योजक व्हा, नोकरी करू नका, नोकरी देणारे व्हा.